नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये ज्याला आपण हार्ट ऑफ मॅथमॅटिक्स म्हणू, एक्सपान्शन फॉर्म्युले कोणत्याच क्लाससाठी, कोणत्या 11वी-12वी असो, इंजिनिअरिंग असो, काही असो, या फॉर्म्युल्याशिवाय आपलं नंतरच्या आयुष्यामध्ये काहीही करता येत नाही. असे आपण जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते आज बघणार आहे. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे त्याचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, स्वतःशी 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. मग 2 स्क्वेअर मीन्स 2 into 2. त्या प्रकारे ए प्लस बी स्क्वेअर मीन्स ए प्लस बी इंटू ए प्लस बी. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करताना ए इन ब्रॅकेट ए प्लस बी, पहिल्या ब्रॅकेटमधल्या पहिल्या टर्मने दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं. आता प्लस बी इंटू परत सेकंड ब्रॅकेट ए इंटू ए स्क्वेअर ए बी बी ए म्हणजेच ए बी प्लस बी स्क्वेअर. दीज आर द लाईक टर्म्स. वी गेट ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पहिला फॉर्म्युला भेटला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याला आपण बऱ्याच प्रकारे लिहू शकतो. यातला जर का मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची किंमत काढायची असेल तर मी याला इकडे आणतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा इथे प्लस आहे, मायनस 2ab इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. 10 साठी कामाचा आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्ही हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला नाही. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला विचारला तर पहिल्यांदा इथपर्यंत यावं लागेल आणि त्याच्या समोर जावं लागेल. दुसरा फॉर्म्युला बघू, सेम आहे. कोणता आहे? इथे प्लस, याच्याऐवजी मायनस. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर च्या ऐवजी आता काय घ्यायचं मला? मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स इट्स मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स. सेम मॅनर ए इंटू ए मायनस बी इंटू अगेन ए मायनस बी. वी गेट ए इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी. मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना आतमधल्या साईन चेंज करायच्या. काय करायच्या? मग याची जी साईन आहे ती प्लस आहे, ती बदलून जाईल मायनस ए बी. याची मायनस आहे ती बदलून जाईल बी इंटू बी स्क्वेअर. वी गेट ए स्क्वेअर. याचा कोएफिशियंट -1, याचा कोएफिशियंट -1. -1 वी गेट मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला मिळाला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग याच्या पुढे परत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर का मला काढायचं असेल तर याला इकडे आणतो. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय? याच्या पुढे जर का आपण विचार केला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab. याला परत सांगतो, फॉर्म्युला म्हणता येत नाही. इथे जर का तुम्ही या दोन ब्रॅकेटकडे पाहिलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, लेफ्ट हँड साइड इज सेम बट राइट हँड साइड इज नॉट सेम, सो इट इज नॉट अ फॉर्म्युला. इट इज नॉट अ. जसं एक्झाम्पल असेल त्याच्यानुसार आपल्याला हे वापरावं लागतं. नंबर 3 आहे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. ए इन ब्रॅकेट ए
B plus C plus A into second bracket, then B into second bracket plus C into again second bracket. We get A into A square, AB, A into C, AC, B into A, AB, B into B, B square, B into C, BC, C into A, CA म्हणजेच AC, C into B, CB म्हणजे BC आणि C into C, C square. सुरुवातीला सगळ्याच्या सगळ्या स्क्वेअर टर्म लिहून घेतो. A square plus B square plus C square, A square, B square, C square. लाईक टर्म शोधायचे आहेत आपल्याला. AB plus AB, 1AB plus 1AB, we get 2AB. नंतर BC plus BC, BC plus BC, we get 2BC. नंतर AC plus AC, we get 2AC. दुसरा फॉर्म्युला मिळाला. A plus C bracket square is equal to A square plus B square plus C square plus 2AB plus 2BC plus 2AC. 2AC ला आपण या ठिकाणी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी CA सुद्धा लिहू शकतो. CA लिहा किंवा AC लिहा. हा काय झाला थर्ड फॉर्म्युला. फोर्थ नंबर जाऊ. फिफ्थ नंबर जाऊ. A plus B, A minus B इज इक्वल टू एका ब्रॅकेट मध्ये ज्या दोन टर्म आहेत त्या दोन टर्मची ॲडिशन आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये त्या दोन टर्मची जर का सबट्रॅक्शन असेल तर अगेन A into A minus B plus B into A minus B. A into A square minus AB. B into A, BA म्हणजेच AB minus B square. These are the like terms. Minus 1AB plus 1AB. These are the minus 1 चा opposite number plus 1. Opposite number कशाला म्हणायचं आहे? ज्या दोघांची ॲडिशन 0 येते त्यांना काय म्हणायचं एकमेकांचे ऑपोजिट नंबर. 5 minus 5 we get 0 म्हणून 5 चा ऑपोजिट नंबर -5. मग इथे प्लस AB इथे मायनस AB. AB मधून AB गेला 0, we get A square plus 0 minus B square, we get A square minus B square. मग A plus B, A minus B याला मी असं न लिहिता असं लिहितो A square minus B square is equal to A plus B A minus B. हा आपला किती नंबरचा फॉर्म्युला आहे? फिफ्थ. या पाचही फॉर्म्युलेमध्ये आपण काय बघितलं? स्क्वेअर बघितला. काय बघितला? स्क्वेअर. आता याच्यानंतरच्या याच्यात आपल्याला क्यूब बघायचा. 6 नंबरचा म्हणून A plus B ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू क्यूब मीन्स त्याचं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. स्वतःची 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. वी गेट A plus B into A plus B into A plus B. हे मल्टिप्लिकेशन आपण आत्ताच बघितलं. परत करता येईल वाटलंस. A plus B in bracket A into A plus B, A into A plus B plus B इथे परत A plus B, A into A square, A into B, AB, B into A, B into B, B square. A plus B इथे A square like term 2AB plus B square. Then आता काय करायचं आहे? अगेन दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. परत तेच कन्सेप्ट A into
ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर हा ए आणि हा ए इंटू ए स्क्वेअर बाकीच्या टर्म जशाच्या तशा 2 जसाच्या तसा 2a स्क्वेअर बी ए इंटू बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर बी इंटू ए वी गेट बी इंटू ए स्क्वेअर बी बी इंटू बी 2a जसाच्या तसा इथे काय येते बी स्क्वेअर बी इंटू बी स्क्वेअर बी क्यूब ए क्यूब लाईक टर्म खाली अंडरलाइन करतो ए स्क्वेअर बी याचा कोएफिशियंट 1 2 प्लस 1 काय या ठिकाणी 3a स्क्वेअर बी प्लस अंडरलाइन करताना सुद्धा सारखी टर्म आहे याच्या खाली सारखी अंडरलाइन आली याचा कोएफिशियंट 1 याचा कोएफिशियंट 2 1 प्लस 2 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब हा आपला नेक्स्ट फॉर्म्युला झाला या फॉर्म्युल्याला बऱ्याच मेथडने लिहिता येते हा जो फॉर्म्युला आहे याला लिहिण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत याला आपण असंही लिहू शकतो इन दिस ब्रॅकेट टेकिंग आउट विच इज कॉमन हियर 3 इथे पण आहे ए स्क्वेअर इथे पण आहे बी इथे पण आहे मग ए क्यूब इथे कॉमन कोण आहे 3ab कॉमन इन ब्रॅकेट ए प्लस बी इथला राहिला ए स्क्वेअर मधला ए राहिला बी स्क्वेअर मधला ए बी राहिला प्लस बी क्यूब फॉर्म्युला एकच आहे लिहिण्याच्या पद्धती चेंज करून आलो याला असंही लिहिता येतं ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी all these are the same formulae a plus b ब्रॅकेट क्यूब इथे जर का ऑब्जर्व केलं तर a स्क्वेअर ची पॉवर कमी होत चालली a क्यूब a स्क्वेअर a आणि a ची पॉवर नाही म्हणजे इथे a ची पॉवर 0 आहे इथे b ची पॉवर 0 आहे कशी b ची पॉवर 0 आहे ही अशी b raised to the power 0 means 1 b इथे पॉवर 0 आहे इथे b ची पॉवर 1 आहे b स्क्वेअर आहे म्हणजे a ची पॉवर कमी होत जाते तर b ची पॉवर काय होते ते वाढत जाते हा झाला 6 नंबरचा फॉर्म्युला हा जो पार्ट आहे दिसला नाही म्हणून परत वरती सांगून झालं या ठिकाणाहून 3ab कॉमन घेऊ काय होईल a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब 3ab कॉमन 3a स्क्वेअर b म्हणजे 3 इंटू a इंटू b कोण बाहेर गेला 3ab बाहेर गेला एक a राहिला इथे राहिला b राहिला प्लस b क्यूब इट इज ऑल्सो रिटन ॲज a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b काय फॉर्म्युलाला a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b हाही तोच आहे हाही तोच आहे हाही तोच आहे याच्यानंतर हा 7 नंबरचा बघू a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a मायनस b इंटू a मायनस b इंटू a मायनस b a मायनस b इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन a इंटू a मायनस b मायनस b a मायनस b a इंटू a स्क्वेअर मायनस ab मायनसने मल्टिप्लाय करताना साइन चेंज होईल मायनस ab प्लस b स्क्वेअर a माइनस b a स्क्वेअर लाइक टर्म -1 minus 2ab plus b square. Again
ए इंटू सेकंड ब्रॅकेट माइनस बी ए स्क्वेअर माइनस 2ab प्लस बी स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब ए इंटू ए स्क्वेअर बाकी टर्म जशाच्या तशा ए इंटू बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर इथे ए स्क्वेअर आधी लिहितो ए स्क्वेअर बी मायनस आणि हा मायनस वी गेट प्लस बी इंटू बी दोन टर्म जशाच्या तशा मायनस इंटू प्लस मायनस बी क्यूब लाईक टर्म परत शोधायचे आहे ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी ही झाली आहे नंतर या ठिकाणी ए बी स्क्वेअर ही एक आणि ही दुसरी मग कसं लिहिता येईल पहा ए क्यूब माइनस 2 ए स्क्वेअर बी माइनस 1 ए स्क्वेअर बी माइनस 2 माइनस 1 माइनस 3 ए स्क्वेअर बी ए बी स्क्वेअर 1 ए बी स्क्वेअर आणि हा वी गेट 3 ए बी स्क्वेअर माइनस बी क्यूब काय फॉर्म्युला पाहून घे ए माइनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब माइनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर माइनस बी क्यूब त्याच्यामध्ये इथे क्यूब मायनस साइन असताना क्यूबच्या नंतर आणि क्यूबच्या अगोदर मायनस साइन आहे मागच्या घातासारखं परत इथून माइनस 3 ए बी कॉमन घेतो ए क्यूब माइनस 3 ए बी काय सांगतो महत्वाचं आहे का when taking out minus sign common brackets sign in the brackets are changed इथे 3 बाहेर गेला a स्क्वेअर मधला एक a बाहेर गेला एक राहिला हा झाला a याची जी साइन प्लस होती सॉरी मायनस होती ती बदलून जाईल ती होईल a याची प्लस होती मायनस याला परत कसं लिहिता येईल a क्यूब माइनस b क्यूब हे सगळेच्या सगळे हा फॉर्म्युला एकच आहे हा मेन आहे हे त्याचे सब फॉर्म्युले नेक्स्ट फॉर्म्युला आय थिंक 6, 7, 8 नंबरचा ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू कसा आणला ते सांगून झालं पहा हा फॉर्म्युला मिळवण्यासाठी आपण उपयोग करणार आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस बी क्यूब मला ए क्यूब प्लस बी क्यूब मिळवायचा आहे काय मिळवायचं मला ए क्यूब प्लस बी क्यूब ही मधातली टर्म मला नको सो ट्रान्सपोजिंग this middle term to left hand side we get a plus b bracket cube इकडे प्लस इकडे आला मायनस इज इक्वल टू a cube plus b cube now taking out a plus b bracket cube means a plus b into a plus b into a plus b 3 times so taking out a plus b common महत्वाची पाहिजे 3 वेळा होता त्यातली एक टर्म कॉमन घेतली म्हणजे एक कमी झाला म्हणजे राहिला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3ab इज इक्वल टू a क्यूब प्लस b क्यूब आपण जे काही शिकलो त्या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन करून a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर माइनस 3ab इथे a क्यूब प्लस b क्यूब इथे सॉरी a प्लस b इन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस 2ab माइनस 2ab लाईक टर्म्स आहे मग प्लस 2 माइनस 3 एकाची साइन प्लस एकाची माइनस साइन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन करायचे
3 मायनस 2 1 आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं आहे -1ab प्लस बी स्क्वेअर होईल. इथे काहीही बदल नाही, 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. मग a प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. काय करायचं आता याच्यासमोर आपल्याला या फॉर्म्युल्याला हा मिळवायचा आहे, फक्त साईड चेंज करायची. काय येईल? ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा आपल्याला किती नंबरचा फॉर्म्युला भेटला? ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. लक्षात कसं ठेवायचं आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी, इथे 2 येत नाही. मॅक्झिमम विद्यार्थी इथे 2 लिहितो, 2ab लिहून टाकतो. इथे 2 येत नाही. 9 नंबरचा बघू. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू. सो हा फॉर्म्युला मिळवण्यासाठी ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू दुसरा फॉर्म घेता येतो ए क्यूब ए मायनस बी. आपण जो फॉर्म्युला बघितला यातली दुसरी सेकंड स्टेप, याची किंमत काढायची हे नको म्हणून हा मायनस इकडे आला प्लस 3ab इन ब्रॅकेट इज इक्वल टू कोण कॉमन आहे इथे? ए मायनस बी कॉमन. सो ए मायनस बी कॉमन घेतल्याच्या नंतर क्यूब म्हणजे 3 टाइम्स होतं, त्यातला एक कमी झाला प्लस 3ab हाही बाहेर गेला ए क्यूब मायनस बी क्यूब. इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करू. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ए क्यूब मायनस बी क्यूब. लाईक टर्म शोधायचे. एक्झाम्पलला सिम्प्लिफाईड करून आलो आपण. -2ab आणि प्लस 3ab यांची ॲडिशन होईल. इथे होईल ए मायनस बी ए स्क्वेअर -2 आणि प्लस 3, 3 मधून 2 गेला 1, 3चं साइन प्लस इथे ए बी प्लस बी स्क्वेअर. मी इथे 1 लिहिला नाही. वी गेट ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजेच काय? ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले, 9th फॉर्म्युले बघितले. जर का आपण अधूनमधून हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला फॉर्म्युले पाठ करायला फार सोपं जाईल आणि सहज लक्षात राहील. थँक्यू फ्रेंड्स.